महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. मुंबईसह किनारी भागातील जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग 50 ते 70 किलोमीटर प्रति तास असण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व संबंधित यंत्रणांनी 24/7 अलर्ट मोडवर राहून आपत्कालीन परिस्थिती असल्यास तातडीने मदत कार्य करावे असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. राज्यभरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सोमवार आणि मंगळवारी अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे. राज्य आपत्ती नियंत्रक कक्षामध्ये आयोजित बैठकीत राज्यातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यावेळी आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. गोकुळची निवडणूक आजपासून 90 दिवसांच्या आत घ्या असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 3 ऑगस्टला ही मुदत संपते. तत्पूर्वी मतदान प्रक्रिया सुरू न केल्यास 4 ऑगस्टला म्हणजेच 91व्या दिवशी अवमान याचिका दाखल करण्यात येणार आहे. मुंबईसह ठाणे, पालघर त्याचबरोबर कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काही भागात दुर्घटना देखील घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हा अधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व गड किल्ले, धबधबे, धरणे, तलाव आणि नद्यांवर नागरिकांना जाण्यास बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. नाशिकच्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतराच्या प्रकरणानं राज्यभरात खळबळ उडाली होती. आता या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खानला अखेर जामीन मंजूर करण्यात आलाय. पुणे आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रभावित झालेल्या पुणे मुंबई कनेक्टिव्हिटी लिंक म्हणजेच मिसिंग लिंक वाहतुकीसाठी पुन्हा एकदा खुला करण्यात आलाय. मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकच्या शेवटच्या टप्प्यात दरड कोसळल्याने पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र हा महामार्ग पोलिसांच्या 8 ते 9 तासांच्या अथक प्रयत्नानंतर मलबा हटून मिसिंग लिंकच्या 2 लेन पुन्हा वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या आहेत. राज्यातील महत्त्वाचे मार्ग ठप्प झाल्यामुळे महाराष्ट्र जणू पॅरालाइज झाला असून सरकारने राज्यात तातडीने आणीबाणी जाहीर करावी आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. वारी कालावधीत इंद्रायणी नदीचे पाणी पिण्यास आणि स्वयंपाकासाठी वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलवली असल्याची माहिती मिळत आहे. सायंकाळी 7 वाजता मातोश्रीवर सर्व आमदारांची ही बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते. ठाकरेंच्या शिवसेनेतील 6 खासदार आणि सचिन अहिर हे शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले. याची राजकीय वर्तुळात देखील चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून अनेक आरोप प्रत्यारोप झाले, अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. याच पार्श्वभूमीवर आता या फुटीनंतर उद्धव ठाकरे हे आज सर्व आमदारांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात पुन्हा एकदा अत्यंत खळबळजनक घडामोड घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आगामी काळात भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार का यावर पक्षांतर्गत अत्यंत गुप्त पातळीवर चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येते. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या संभाव्य राजकीय समीकरणाची चाचपणी करण्याची जबाबदारी पक्षाच्या एका अत्यंत ज्येष्ठ नेत्यावर सोपवल्याचे समजते आहे. राज्यात सर्वदूर पावसाने थैमान घातले असून ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. घाटमाथ्यावर दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला मोठा फटका बसलाय. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिस्थितीचा आढावा घेत खासगी कंपन्यांना कडक निर्देश दिले आहेत. सद्यस्थिती पाहता खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत द्यावी. कंपन्या किंवा आस्थापना या आदेशाचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा थेट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. कोकणसह पुणे जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. पर्यटकांचे खास आकर्षण ठिकाण असलेल्या लोणावळ्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे परिसरातील अनेक ठिकाणी पर्यटकांची गर्दी होऊ लागली आहे. सध्याची स्थिती पाहता मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जाते. याच पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण भागात जिल्हाधिकाऱ्यांनी कलम 163 लागू केला आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, तुंग किल्ला, टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट, पवना डॅम या ठिकाणी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरात 31 ऑगस्ट पर्यंत सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत हे निर्बंध लागू असतील. अतिवृष्टीमुळे शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याने इयत्ता 11वीच्या केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी 1 चे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करण्यासाठी 8 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासन हाय अलर्टवर असून पूरग्रस्तांना तातडीने मदत पोहोचवली जाईल. कोणत्याही नुकसानग्रस्ताला मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या लाखो भाविकांना आणि वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आषाढी वारीच्या काळामध्ये 6 जुलै ते 29 जुलै 2026 या कालावधीत पंढरपूरकडे जाणाऱ्या भाविकांच्या आणि वारकऱ्यांच्या सर्व हलक्या तसेच जड वाहनांना राज्यातील टोल नाक्यांवर पूर्णपणे टोल माफी देण्यात आली आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरून 2100 रुपये करण्याचे सुतोवाच केले होते. या संदर्भात आता केंद्रीय पातळीवर एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. लाडकी बहिणीसारख्या योजनांच्या रकमेची वेळोवेळी समीक्षा करण्याची गरज आहे. महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास ती रोख रक्कम वाढवली पाहिजे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने सादर केलेल्या एका शोध निबंधात हे सुचवण्यात आले आहे.